नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं प्रमोद भाई ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण चाललो आहे तुंगारेश्वरला. त्यासाठी आपण आलो वसई स्टेशनला उतरलो आहे. हे वसई स्टेशन आहे. इथून आपल्याला तुंगारेश्वरला जायचं आहे. तुंगारेश्वरला जायला आपल्याला इथून ऑटो पकडायला लागले. त्यासाठी आपण वसई ईस्टला चाललो आहे. इथून आपण ऑटो पकडू. तर ईस्टला जाण्यासाठी आपल्याला हा ब्रिज चढावा लागेल. हा ब्रिज तरी आपण आलो हे रिक्षा स्टँडला. इथं आपण रिक्षा पकडणार आहोत आणि तुंगार फाटा इथे उतरणार आहोत. तुंगार फाटा इथून शेअरिंगही मिळतात तुम्हाला आणि डायरेक्ट रिक्षा बुक करू शकता तुंगार फाट्यापर्यंत जायला. आपण रिक्षा पकडलेली आहे. आपण शेअरिंगनी चाललो आहे तुंगार फाट्या येथे. ते 35 रुपये घेतात शेअरिंग. तर आपण तुंगार फाट्याला उतरू. रस्ता थोडासा काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे थोडासा खडबडीत रस्ता आहे. तर इथली वसई स्टेशन ते तुंगार फाटा हे 9 ते 10 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपण आलो आहोत तुंगार फाट्याच्या इथे. हा अहमदाबाद रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे इथे आपण रिक्षा सोडलेली आहे. तर इथूनच हा रस्ता जातो तुंगारेश्वर मंदिराकडे. ही कमान दिसते ना, त्या कमानीतूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. एक थोडं 4-5 मिनटं चालल्यानंतर पुढे एक दुसरा रिक्षा स्टँड आहे. तर हा रिक्षा स्टँड आहे. इथून आपल्याला तुंगारेश्वर मंदिरासाठी रिक्षा मिळेल. इथून 50 रुपये घेतात. तर इथे रिक्षा पकडून आपण मंदिराजवळ जाणार आहोत. तर आपण रिक्षा पकडलेली आहे. आपण चाललोय. हा रस्ता एकदम कच्चा रस्ता आहे. कदाचित हा पावसाळ्यातून बंद असेल, पण आपण उन्हाळ्यात आल्या कारणाने आपण जाऊ शकतो मंदिरापर्यंत या रस्त्याने. तो मातीचा रस्ता आहे. तर इथे हे चेकपोस्ट आहे. आणि तुंगारेश्वर मंदिर जे आहे हे तुंगारेश्वर अभयारण्यात असल्या कारणाने ते आपल्याला एक तिकीट घ्यावी लागते. तर त्यामुळे इथे तर पूर्ण अभयारण्याचा भाग आहे. पूर्ण ती छोटी नदी आहे. पण उन्हाळ्यात असल्या कारणाने ते पाणी नाही दिसत. पावसाळ्यातून खूप पुरी हिरवळ दिसेल आपल्याला. पण आता आपला मे महिना असल्या कारणाने ते सगळं जंगल ओसाड पडल्यासारखं दिसते आपल्याला. ही नदी पूर्ण वाळलेली आहे. पण आलोय इथे आपल्याला रिक्षा सोडावी लागते. पार्क खाजगी वाहनाने इथेच वाहन पार्क करावं लागेल. आणि इथे जो समोर गेट दिसतोय तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे.
गेट आहे ते वेळ दिली मंदिराची, म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत चालू असतं ते. आपण आतमध्ये चाललोय. फुलं नारळ वगैरे घ्यायचं असेल, प्रसाद वगैरे तुम्हाला इथेच मिळेल. इथे नाश्त्याची वगैरे पण सोय आहे, ते हॉटेल्स आहे. नाश्ता वगैरे तुम्ही करू शकता. हा मंदिराचं गेट, हे तुंगारेश्वर महादेव मंदिर. ते चप्पल वगैरे काढून, शूज वगैरे जे असतील ते इथे काढावे. प्रवेश करतोय आपण मंदिरात. हे समोर जे दिसतंय ते तुंगारेश्वर महादेव मंदिर आहे. ॲक्च्युली मंदिराच्या आतमध्ये आपण जाणार नाहीत, दर्शन करायला जाईन तिथे, पण तिथे शूटिंग वगैरे करायला अलाव नाही आहे. त्यामुळे मंदिराच्या आतला काही आपण तुम्हाला दाखवू शकत नाही. बाहेरचा परिसर तुम्ही पाहू शकता. हे मुख्य मंदिर तुंगारेश्वर महादेव मंदिर. शेजारी आहे हनुमान मंदिर. हनुमानजीचं आणि मूर्ती आहे. एक काळभैरव मंदिर हे जस्ट मंदिराच्या मागच्या साईडला आहे. ही काळभैरवाची मूर्ती. हे उजव्या साईडने जो व्ह्यू दिसतो मंदिराचा, हे अशा प्रकारचं मंदिर दिसतं. इथे बाजूला एकदम शेजारीच जागमाता मंदिर आहे, तिकडे आपण चाललोय. जरा थोडंसं उंचावर आहे मंदिर. थोड्या पायऱ्या चढून जावं लागतं. असा परिसर आहे, चांगल्या प्रकारे सजवलेला आहे. हे माकड वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे बघा, माकड आहे. हे जागमाता मंदिर. हे मंदिर खूप सुंदर आहे.
आजूबाजूचा परिसर आहे. हे जागमाता मंदिर, ते काही भक्त पण बसलेले आहेत. खूप सुंदरसं मंदिर आहे. अशा प्रकारचे हे तुंगारेश्वर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूची छोटी मंदिरं. खूप सुंदर असं हे स्थळ आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. तर ही तुंगारेश्वर मंदिरचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि एक वेळ या मंदिराला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद.